तुला पुन्हा एकदा फटकारा झेलायचा आहे का? माधवने विचारलं. क्षणभर थांबला आणि काही वर्षापूर्वीचा एक प्रसंग आठवला. त्यावेळी जेव्हा ती स्त्री गेली तेव्हा तिने रुद्रकडे पाहून ओरडून सांगितलं होतं, हीच तुझी शिक्षा आहे. आणि मग ती परदेशी गेली, कधीच परत आली नाही. तो प्रसंग माझ्यावर फारसा परिणाम झाला नाही, पण काव्याच्या प्रतिष्ठेला त्याचा मोठा धक्का बसू शकतो, माधव म्हणाला. पण आताची सौदामिनी खूपच संतापलेली दिसते, त्याने टिप्पणी केली. ती अजून लहान आहे, थोड्याच वेळात शांत होईल. रुद्रने दीर्घ श्वास घेत म्हणाला. त्याला कळत नव्हतं, आपण तिच्यासाठी इतकं काही केलं तरी ती त्याची किंमत का समजत नाही. रुद्र लवकरच घरामध्ये परतला, पण तिथे काव्या नव्हती. काव्या एका कॉफी शॉपमध्ये चिडून बसली होती आणि दिव्या येण्याची वाट पाहत होती. पण फक्त दिव्या नाही, तिच्यासोबत शिवाय पण होता. तुम्ही दोघं इकडे कसे? काव्याने विचारले. आम्ही समुद्रकिनारी गेलो होतो, पण गायकवाड कुटुंबातल्या घटनेमुळे परत आलो. शिवाय आता मला भरपाई देतोय, दिव्या म्हणाली. काव्याने त्याच्या दोघांकडे एक कटाक्ष टाकला आणि आपल्या भेटीचं कारण सांगितलं. मीरा माझ्या ऑफिसमध्ये आली होती आणि गोंधळ घातला. असं कसं होऊ शकेल? शिवाय चकित झाला. काव्या, काळजी करू नकोस, कंपनीत कोणी तुला चुकीचं समजणार नाही. अखेर ती कंपनीच तर रुद्रने तिच्यासाठी विकत घेतली होती, मग तो तिला दोष का देईल? काव्याने सर्व हकीकत सांगितली. दिव्या टेबलवर जोरात हात आपटून म्हणाली, अशी बिनधास्त बाई मी कधीच पाहिली नाही. रुद्रला तिच्यात काय आवडलं होतं? त्याला आवडलं, शिवायने नाक मोडत उत्तर दिलं. रुद्रने तिचा कधी उल्लेखही केला नाही. हे 1 वर्षापूर्वीच आहे, जेव्हा रुद्र कोमात गेला नव्हता, काव्याने स्पष्ट केलं. तेव्हा आमच्यात फारसा संपर्क नव्हता, पण ती मीरा, ती रुद्रच्या आवडीनिवडीत कधीच बसणारी नव्हती. त्याला आवडणारे श्रेया तर. शिवाय थांबला आणि काव्याकडे पाहत राहिला. काव्याने पण त्याच्याकडे पाहिलं. शिवायला वाटलं त्याने काहीतरी चूक बोललं आणि तो हसून विषय बदलू लागला. बरं, मग आता काय करायचं? माझा विश्वास आहे की हे मूल रुद्रचं नाही, काव्या कडवटपणे म्हणाली. दिव्या, तुला आठवतं का, मीरा एका खेळाडूसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मी त्याला पाहिलं होतं. आता हे सगळं रुद्रला समजावं लागेल. दिव्याने काव्याच्या चेहऱ्याकडे पाहत विचारलं. तू काय करणार आहेस? दोषी व्यक्ती कायम संशयी असतो, काव्या शांतपणे म्हणाली आणि दूर कुठेतरी नजर लावून बसली. काव्याने लगेच मीराला फोन लावला. काय झालं? रुद्र अजूनही माझ्याशिवाय जगू शकत नाही का? मीराचं सडेतोड उत्तर आलं. तुला वाटतं मी सहजच निघून जाईन? थांब, आता बघतेस तुला. तू निघून जाशील का? खरं सांग मीरा, ते मूल रुद्रचं नाही. किती दिवस सत्य लपवणार? काव्याचा स्वर नाजूक असला तरी त्यात धार होती. मीरा थोडं घाबरली. तुला खरंच सगळं जाणून घ्यायचंय? मग आज रात्री कृष्णा बारमध्ये ये, मी तुला सगळं सांगते. कशासाठी? तिथे का? काव्या संशयाने विचारलं. हा सौदा आहे, तू मला किती पैसे देणार आहेस हे पाहायचंय, मग मी निघून जाईन. काव्याने थोडा विचार करून मान डोलावली. ठीक आहे, पण हे फसवणूक नको. फोन ठेवताच मीराने फळाचा तुकडा हातात चुरडला. रुद्रने सत्य जाणण्यापूर्वी मीच तिचा खेळ संपवतो, ती मनात म्हणाली. काव्याने फोन खाली ठेवताच मुश्किल हसून म्हटलं, हे नाटक कुणीतरी पाहायला हवं. हे काम तुझ्यावर सोपवते. शिवायने कपाळावर हात मारला. मी रुद्रला घेऊन यावं का? पण त्याला जर हे कळलं की मी तुमच्या बाजूने आहे तर तो. अरे तुम्ही मित्र आहात ना? दिव्याने डोळे वटारत विचारलं. तुमची मैत्री इतकी दुर्बळ आहे का? शिवाय म्हणाला, तुम्हाला माहीत नाही, त्याला सर्वात जास्त दोष असतो तो विश्वासघाताचा. हे विश्वासघात नाही तर सत्य समोर आणण्याचं काम आहे. तुला वाटतं का त्याला एका परक्या बाईच्या बाळासाठी जबाबदार ठरावं? दिव्या चपळपणे बोलली. शिवायच्या चेहऱ्यावर काही क्षण भाव उमटले आणि ते पाहून काव्या गूढ हसली. त्या रात्री मीरा कृष्णा बारच्या खास खोलीत आली. मग सांग, किती पैसे देणार आहेस? ती म्हणाली. तुला किती हवे आहेत तूच सांग. रुद्रसाठी 1 अब्ज आणि त्यासोबत मी तुला एक गुपितही सांगेन. मीराने खवचट हसत सांगितलं. कसलं गुपित? काव्या सावध झाली. मी जुन्या घरामध्ये राहते, तिथे रुद्रच्या लहानपणी त्याची काळजी घेणाऱ्या बाईकडून हे कळलं, मीराने सांगितलं. ठीक आहे, पण माझ्याकडे आता पैसे नाहीत. मी तुला IOU लिहून देते. मी गायकवाड कुटुंबाची सून आहे. तू निघून गेल्यावर तुला पैसे कोण देणार? मीराने तिच्याकडे शंकेने पाहिलं. काव्याने एक कार्ड बाहेर काढलं. ही 1 मिलियनची डिपॉझिट आहे. आता इतकंच आहे माझ्याकडे. मीरा नाखुश झाली, पण रुद्रच्या संपत्तीच्या आठवणीने ती कार्ड
तुला माहिती आहे का रुद्रची आई लहानपणी मेली होती? मीराने विचारलं. हो, सगळ्यांना माहीत आहे, पण अफवा आहे की त्यानेच स्वतःच्या हाताने तिला ठार केलं होतं. काव्याच्या काळजात धक्का बसला. हे कसं शक्य आहे? रुद्रने आपल्या आईची सगळी आठवण सांभाळून ठेवली होती. म्हणजे तो तिला खूप प्रेम करत होता. माझ्यावर विश्वास नसेल तर राहू दे, पण तो माणूस खूप भयंकर आहे. मी तर आता त्याच्यापासून दूर होणार. काव्याचा चेहरा बदलत राहिला. ती ऐकलेल्या गोष्टी पचवत होती. मीरा उठली. माझ्याकडे बँकेत पैसे आहेत की नाही हे तपासून येते. थांब, नाहीतर मी सगळं उलटवते. काव्याला काहीच कळत नव्हतं, पण ती मुकाट्याने मीराच्या मागे चालत गेली. मीरा बाहेर गेल्यावर लगेच तिने कोणाला तरी फोन केला. दिसला का तुला? तीच ती खाजगी खोली आहे. आत गेल्यास की लगेच दिसेल. एक बाई आहे आत. हो, पाहिलं. तू म्हणालास झाल्यावर पैसे मिळतील. हो हो, मीरा उपहासाने हसली. तो माणूस तर फारच देखणा आहे. मी तुला संधी दिली आहे आणि तरीही तुला पैसेच हवेत. त्या व्यक्तीला ढकलून ती निघून गेली. थोड्याच वेळात बँकेत गेली आणि खात्यात खरोखर 1 कोटी रुपये पाहून तिचा चेहरा खुलला. ती हसत हसत काव्याला मनात शिव्या घालत म्हणाली, अगं मूर्ख, तुझ्या पैशाचा आभार मानते. मात्र जेव्हा ती परत आली तेव्हा आतून कोणीही बाहेर आलेलं नव्हतं. तिच्या मनात शंका आली. तो माणूस इतका वेळ काय करत आहे? काही गडबड तर नाही ना? तिने त्या व्यक्तीला पुन्हा कॉल केला, पण फोन बंद होता. मीराचं काळजात धस्स झालं. ती दडपणाखाली खाजगी खोलीकडे परत गेली. 2 वेळा दरवाजावर टकटक केल्यावर आतून आवाज आला, या आत. ते पुरुषाचा आवाज होता, पण ओळखीचा वाटला. दरवाजा उघडताच ती दचकली. चिन्मय देशपांडे, तू इथे? चिन्मय रागाने तिच्याकडे पाहू लागला. काय झालं मीरा? मला पाहून इतकी घाबरलीस का? काही दिवसांपूर्वी तर मला पाहून तू खूप उत्साही होतीस. मीराच्या चेहऱ्यावर भीती पसरली. ती मागे फिरली, पण चिन्मयने तिचा हात पकडला. कुठं चाललीस? आपण ठरवलं होतं. फक्त एक फिलिंग होती. इतकं सिरियस कशाला होतेस? मीरा संतापून म्हणाली, एवढं काही झालं, पण अचानक नाहीशी व्हायचं म्हणजे काय? तो ओरडला. तुला सांगते, मला नुकताच गर्भपात झाला आहे. मला काहीही नको आहे आता. चिन्मय गोंधळून गेला. काय म्हणालीस? मागच्या महिन्यात तूच जबाबदार होतास. मला लग्न करायचं नव्हतं म्हणून गुपचूप गर्भपात केला. अजून फक्त आठवडा झाला आहे. तू मला स्पर्श करू नकोस. हे ऐकून चिन्मय शांत झाला. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. तेवढ्यात दरवाजा जोरात उघडला. प्रखर प्रकाश आत झिरपत होता. मीराने लगेच चिन्मयला ढकलून बाजूला केला आणि पाहिलं. दारात रुद्र उभा होता. रुद्र. ती घाबरून त्याच्याकडे धावत गेली. हा माणूस अचानक आत घुसला. मला त्रास देत होता. कृपया याला हाकलून दे. रुद्रच्या डोळ्यात संताप चमकत होता. मी ऐकलं सगळं मीरा. खूप हिंमत आहे तुझी माझ्याशी असं खोटं बोलायची. तो थेट तिच्यावर धावून गेला आणि तिला जमिनीवर ढकलून दिलं. मीरा रडत त्याच्या पायाशी आली, पण रुद्रने तिला जोरात लाथ मारली. चिन्मय रागाने उठून म्हणाला, कसला रुद्र? तू कोण असशील तरी? माझ्या बाईवर हात टाकलास, तुला जिवंत ठेवणार नाही. पण त्याचा हात उचलण्याआधीच रुद्रचा अंगरक्षक आत आला आणि चिन्मयला जमिनीवर चिरडून धरलं. तू कोण आहेस? मला का पकडलं? तो किंचाळला. मीरा घाईघाईने बोलली, हा जबरदस्ती करत होता माझ्यावर. मला काहीच संबंध नाही. मी खरंच तुझं मूल सांभाळते आहे. रुद्र थंडपणे हसला. ठीक आहे, तू कधी काळी माझा जीव वाचवला होतास. आजपासून आपण दोघं बराबरीवर. आता निघून जा. पुन्हा दिसली तर तुझं शेवटचं दर्शन होईल. त्याने परत एक लाथ मारली. चिन्मय घामाघूम झाला होता. तो ओरडत विचारू लागला, तू कोण आहेस? तिच्यावर असं का वागतोयस? रुद्रने एक नजर टाकली, काही बोलला नाही आणि बाहेर निघून गेला. चिन्मय उठून जायचा प्रयत्न करत होता, पण मीरा त्याला ओढून थांबवते. थांब, तू रुद्र आहे. चिन्मय हादरला. सगळं त्याला आता समजू लागलं होतं. मीराकडे अचानक पैसा कुठून आला? ती इतकी गुप्त का झाली होती? त्याने रुद्रच्या बायकोसोबत संबंध ठेवले होते. चिन्मयला अंगात कापर भरलं. मीरा रडत ओरडली, तू इथे कशाला आलास? माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. तूच मला मेसेज केला होता. चिन्मय चकित होऊन म्हणाला, मी कधीच नाही. तिच्या डोक्यात वीज चमकली. काव्या ही तिचीच खेळी होती माझ्या विरुद्ध. काव्या, तू नीच आहेस. मीरा किंचाळली. बाहेर रुद्र चालत जात होता. चेहरा ताठ, संतापाचा सागर डोळ्यात. शिवाय बाजूला उभा होता, डोळे खाली घालून. काय दिवस आले सर. मीरा खूप खोटारडी निघाली. सुदैवाने आपण वेळेवर पोहोचलो. पण रुद्रने त्याच्याकडे पाहिलं. गंभीर नजर, अगदी थरकाप उडवणारी. कधीपासून तू काव्याशी गुपचूप हातमिळवणी करतोस? रुद्रने थंड आवाजात विचारलं. हे बोलून तो तिथून निघून गेला. शिवाय थरथरत उभा राहिला, पण बोलू शकला नाही. काही तासातच मीराच्या पुणे सिटी घरामधून सामान फेकलं गेलं. ती घरी परत आली तर नोकर तिचं सामान बाहेर फेकत होते. हे काय चाललंय? माझं सामान का फेकताय? ती ओरडली. घरचा मॅनेजर थेट बोलला, ज्या दिवशी तू इथे आलीस तेव्हापासून त्रास देत होतेस. आमच्या सीईओचा स्पष्ट आदेश आहे, तुझं सामान घे आणि कायमचं निघून जा. रुद्रने तुच्छतेने जमिनीवर पडलेल्या वस्तूंना जोरात लाथ मारली.
मीरा अविश्वासाने त्या वस्तूकडे पाहत म्हणाली, नाही नाही रुद्र माझ्याशी असं वागू शकत नाही. मी त्याचा जीव वाचवला होता. मी त्याचे उपकार करते आहे. सर्व काही एका क्षणात गमावल्याने मीराच्या काळजात चर्र झालं. तिला या आलिशान वाड्यात राहण्याची, सेवकांनी तिची चाकरी करण्याची सवय झाली होती. पण आता तिच्याकडून सर्व काही हिरावलं जाणार होतं. पुढे ती काय करणार? दरम्यान रुद्र वेगाने वाड्यात परतला. काव्या दिवाणखान्यात शांत बसलेली त्याची वाट पाहत होती. तो आत शिरला आणि त्याचं लक्ष थेट काव्याच्या चेहऱ्यावर स्थिरावलं. छान काम केलं. शिवायलाही तो आपलंसं करून घेतलंस. मला कल्पनाही नव्हती की तू इतके लोकांना जिंकण्यात माहीर झाले आहेस, तो टोमणा मारत म्हणाला. काव्या शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाले, मी तुला आधीच सांगितलं होतं. मीरा स्वतःहून पडली होती. मला फसवण्यासाठी आता तरी विश्वास बसतोय का? रुद्रने दात खोचत उत्तर दिलं, तुला स्वतःची निर्दोषता सिद्ध करण्यासाठी खूप मोठं नाटक करावं लागलं ना? काव्य न आवरत म्हणाले, कोणीच खोट्या आरोपांना तोंड देणं पसंत करत नाही. मी काहीही चुकीचं केलं नव्हतं, तरीही तू माझ्यावर आरोप करायचाच हट्ट धरलास. रुद्रचा चेहरा कालवणला. इतक्या दिवस मीराच्या खोटेपणाला तो बळी पडला होता याची जाणीव होताच त्याचे डोळे अधिकच काळेभोर झाले. आज मी तुला बघू इच्छित नाही, तो म्हणत काव्याच्या शेजारी न थांबता पुढे निघून गेला. काव्याने त्याच्याकडे कटाक्ष टाकला आणि मनातच उपहासाने हसली. हा पुरुष अजूनही स्वतःचा अभिमान जपत आहे, स्वतःची चूक कबूल करण्याची तयारी नाही. पुरुषांचा अभिमान आणि बायकांचा गड दोन्ही सारखे खोल असतात. तरीही काव्या शांतपणे आपल्या खोलीत परतली. तिने ठरवलं होतं आज त्याला उगाच चिडवायचं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या एकटीच बाहेर जेवण करत होती. तेवढ्यात रुद्र बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही राग स्पष्ट दिसत होता. काव्याच्या समोरच्या थाळीतल्या भरगच्च अन्नाकडे पाहून त्याच्याच भुवया एकत्र झाल्या. खूप मोठं खाणं सुरू आहे दिसतं, तो चिडून म्हणाला. काव्याने अजून घास चावतच गोंधळलेल्या आवाजात उत्तर दिलं, तुमचंच म्हणणं होतं ना आरोग्य सुधारण्यासाठी खावं म्हणून, मग तेच करत आहे. रुद्रने नाक मोडत कटाक्ष टाकला आणि तिथून निघून गेला. काव्याने त्याला दुर्लक्ष केलं आणि आपलं जेवण चालू ठेवलं. ती जाणीवपूर्वक जास्त खात होती, तिच्या वाढत्या पोटाकडे कोणाचं लक्ष जाऊ नये म्हणून. त्या दिवशी ऑफिसमध्ये रुद्र प्रचंड चिडचिडीत होता. माधवने मागून सांगितलं, सर मिस मीराने वाडा सोडला आहे आणि तिचं सगळं सामानही नेलं आहे. तिने सगळ्यांना सांगितले की आता तिचा तुमच्याशी काहीही संबंध नाही. ती मेडिकलची विद्यार्थिनी आहे, पण गेल्या 6 महिन्यापासून वर्गाला हजर नव्हती, त्यामुळे ती निलंबित झाली आहे. पुढे तिचं नाव पुन्हा माझ्या कानावरही येऊ नये. रुद्रने थंडपणे बजावलं, जी. माधव घाबरत निघून गेला. मीटिंगमध्येही रुद्रचा राग अनावर होता. 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याने नोकरीवरून काढून टाकलं होतं. काही वेळाने काव्या कंपनीत पोहोचली. तिथे उपस्थित लोक तिच्याकडे संशयाने पाहू लागले. सानिका मात्र तिला पाहून आश्चर्यचकित झाली. काव्या, तू बरे आहेस ना? कशासाठी विचारतेस? काव्याने तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून विचारलं. अगं, तू रुद्र सरांच्या प्रेयसीला दुखावलंस आणि तिच्या बाळाला मारलं म्हणे. काव्या अवाक झाली. तर सानिकाला वाटलं होतं की रुद्रने मला उचलून फेकलं असेल. ती शांतपणे म्हणाली, सगळं खोटं आहे. मीराचं नाटक उघड झालंय. आता तू लवकरच ऐकशील. सानिकाने हुश केलं. म्हटलं तर रुद्र सरांसारखा पराक्रमी माणूस कसा काय मीरासारख्या स्त्रीकडून फसवला जाईल? रुद्र सरांचं बाळ ते तर एखाद्या देवाच्या अवतारानेच जन्माला यायला हवं. काव्याला हसू अनावर झालं. मग चालायचंच. आता मीच स्वतःला स्वर्गातून आलेली समजते. तिने अनाहूतपणे आपल्या पोटाला हात लावला. तेवढ्यात माधवचा घाईघाईने फोन आला. मॅडम, मदत करा. काय झालं? सर प्रचंड चिडलेत. मीटिंगमध्ये दंगा घालतायत. 2 मॅनेजर्सला काढून टाकले. अजून असंच चालू राहिलं तर सगळं बिघडेल. काव्याने नाक मोडत विचारलं, एकटा रुद्र कंपनीचं नुकसान का करेल? तो तर शहाणा आहे ना? माधव गयावया करत म्हणाला, माझ्यावर उपकार करा. माझं घर आहे, कर्ज आहे, तुम्हीच वाचवू शकता. ठीक आहे, सांग काय करायचं आहे? सरांनी आज दिवसभर काहीच खाल्लं नाही. तुम्ही काहीतरी छान स्वयंपाक करून त्यांच्यासाठी आणा ना. काव्याने मनातल्या मनात शिव्यांचा वर्षाव केला. हा पुरुष त्याच्या हट्टीपणासाठी मी स्वयंपाक करणार मुळीच नाही. पण माधवच्या दिनवाण्या चेहऱ्याची आठवण येताच तिने हार मानली. काव्या घरी गेली आणि स्वतः 4 स्वादिष्ट भाजी आणि 1 सूप बनवलं. सगळं व्यवस्थित डब्यात भरून ठेवताना ती स्वतःशीच कुरकुरली, या माणसाने माझ्यावर विश्वास न ठेवता मीरावर ठेवला. आता भोगो आपल्या कर्माचं फळ. ती डबा घेऊन कंपनीच्या इमारतीच्या लॉबीमध्ये पोहोचली. तिथे उभ्या असलेल्या सुरक्षकांनी ती डबा घेऊन आलेली पाहून आश्चर्याने तोंड उघड ठेवलं. काव्या मॅडम, हे काय डबा आणलास? अध्यक्षांसाठी. मी रुद्र सरांना भेटायला आले. काव्या शांतपणे म्हणाली. सुरक्षारक्षक आश्चर्यचकित झाले. त्यांच्या मनात विचार आला, तिचं अध्यक्षासोबत काहीतरी सुरू आहे का? तेवढ्यात माधव धावत खाली आला. काव्या मॅडम, चला तुम्ही आत चला, तो आदराने म्हणाला.
काव्याने एक हळूशा हसत उत्तर दिलं. मी आज जाते. रक्षक थक्कच झाले. हे काय? काव्या मॅडमचा माधव सरांवर एवढा प्रभाव? मग खरंच त्या अध्यक्षांच्या अगदी जवळच्या दिसतात.